गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आलो आहोत माथेरान बघण्यासाठी. आता आपण सध्या आहोत माथेरानच्या कमानीजवळ. आता इथून आपल्याला तिकीट काढून पुढे प्रवास सुरू करायचा आहे. तिकीट काढल्यानंतर आता असा एक डोम बनलेला आहे. या डोममधून आपण सरळ जाणार आहोत पुढे. या असं थोडं छान पण दिसतं आणि याच्या अवतीभोवती थोडं झाडे आल्यामुळे ते अजूनच छान वाटतं. चला आता पुढचे प्रवास म्हणजे आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला टॉय ट्रेनचे तिकीट काढायचं आहे. आता मागे आता 50 रुपये तिकीट होतं, ते काढून आपण आता आतमध्ये एंट्री केली. इथून काही स्टॉल वगैरे बघायला मिळतात आपल्याला. पुढे बघूया. आता इथे आपल्याला टॉय ट्रेनचं तिकीट काढायचं आहे. इथून टॉय ट्रेन मिळते आपल्याला आणि इथे तिकीट काउंटर आहे. तर आपण जाऊन तिकीट काढूया. असे तिकीट काढायचे. सॉरी उलटं पकडलं आहे. असं तिकीट काढायचं. हे आहे 55 रुपये आहे एकाचे. आणि तिथून परत माथेरान, इथून आपलं अमन लॉजवरून माथेरानला सोडणार आणि तिथून येताना परत नवीन तिकीट काढायचं 55 रुपयाचं. हे स्टेशन आहे, माथेरान स्टेशन. आता इथे ट्रेनची वाट बघायची. कदाचित येईल आता लवकर. तिचा टाइम झालेला आहे ऑलरेडी. बघूया आता किती वेळ लागतोय. हे प्लॅटफॉर्म आहे. आपण आता सध्या आहोत अमन लॉज स्टेशनला. माथेरान म्हणजे डोंगराच्या माथ्यावरचं जंगल. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे हिल स्टेशन पावसाळ्यात जणू नव्यानेच जिवंत होत. चहूबाजूंनी पसरलेली हिरवाई, रिमझिम पाऊस, लाल मातीच्या वाटा आणि निसर्गाची शांतता यामुळे माथेरानचा प्रवास आणखी खास बनतो. विशेष म्हणजे माथेरानमध्ये सुमारे 38 वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स आहेत, जे प्रत्येक ठिकाणावरून निसर्गाचे एक वेगळंच रूप दाखवतात. हे सगळे पॉइंट्स एका दिवसात पाहणं जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे आज आम्ही त्यापैकी काही खास आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स एक्सप्लोअर करणार आहोत. आता आपण माथेरान स्टेशनला आलो आहोत. आता इथून आपल्याला सगळं पायी पायी फिरायचंय. वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला इथून बघायला मिळतील. आपण आता इथून आपली जर्नी स्टार्ट करूया. आता माथेरान स्टेशन पासून या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला काही फूड स्टॉल वगैरे बघायला मिळतात आणि इथे खूप सारे शॉप्स आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे जसे की काही चपलांचे दुकान आहेत किंवा काही कांदा भजी किंवा म्हणजे मिनी हॉटेलसारखे म्हणजे रेस्टॉरंटसारखेच आहेत. आता या रस्त्याने आपल्याला सरळ इथून जेवढे पण पॉईंट आहेत सगळे या बाजूला आहेत आणि काही मोजकेच पॉईंट आपल्याला माथेरानच्या मागच्या बाजूला बघायला मिळतात. तिथून थोडंच पुढे जाता आपल्याला खंडाळा पॉईंट बघायला मिळतो. तसा बोर्ड लागलेला आहे खंडाळा पॉईंटचा. आता इथून सरळ खाली उतरत गेलं की आपल्याला खंडाळा पॉईंट बघायला मिळतो. खंडाळा पॉईंटमधून आपल्याला खंडाळा घाटाचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो. जर धुकं नसेल तर ते आपल्याला सहज दिसते. सगळीकडे आता धुक्याची चादर पसरली आहे. आम्हाला वाटलं काहीतरी दिसेल तिथून, पण इथून पूर्ण सफेद सफेद झालेलं आहे पूर्ण धुक्यामुळे. तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाहीये, एवढं धुकं पसरलंय. धुकं जर नसतं ना तर आपल्याला खंडाळा घाटाचा पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो इथून. आता सध्या आपण आता धुकं असल्यामुळे तर काही दिसणार नाही. आता आपण पुढच्या पॉईंटला कव्हर करायला जाऊ. हे बघा, आता इथून 3 रस्ते बघायला मिळतात आपल्याला. हा जो रस्ता आहे त्यामध्ये एवढे पॉईंट बघायला मिळतात: शार्लेट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुईजा पॉईंट. आता आपण फर्स्ट इकडून जाऊया.
आणि त्यानंतर आपल्याला इकडे पण काही पॉईंट बघायला मिळतात, आपण तिकडून जाऊ नंतर. पहिले इकडचे पॉईंट बघून येऊ शार्लेट लेक साईडचे, त्यानंतर तिकडे जाऊ. माथेरान हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 800 मीटरवर उंचीवर असलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे. विशेष म्हणजे माथेरान हे आशियातील वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. माथेरानचा शोध 1850 साली ब्रिटिश अधिकारी ह्यूज पॉइंट स्मेलेट यांनी लावला होता. त्यानंतर ब्रिटिशांनी येथील थंड हवामान आणि निसर्ग सौंदर्य पाहून माथेरानचा विकास हिल स्टेशन म्हणून केला आणि तसेच माथेरान टॉय ट्रेन 1907 साली सुरू झाली आणि आजही ती येथील सर्वात मोठ्या आकर्षणांपैकी एक आहे. थोडं पुढे जातात आपल्याला आता लेक बघायला मिळतो. हा आहे शार्लेट लेक. आता आपण ॲक्च्युली तिथे जाणार आहोत, पण सध्या इथून एक अँगल घेऊया आपण. बघा पूर्ण तलाव आहे पाण्याने भरलेला. हा इकडे येते पॉइंट. हे तलावाचं पाणी पूर्ण वाहून असं छोट्या वॉटरफॉल सारखं झालं. इथे लोक आनंद घेतात भिजायचा. आता आपण बघणार आहोत लॉर्ड पॉईंट. लॉर्ड पॉईंटवरून आपल्याला जर धुकं नसेल तर एवढे सगळे पॉईंट बघायला मिळतात. पण आता धुकं आहे तर एवढे काही पॉईंट वगैरे बघायला मिळणार नाही. ते तरी आपण एकदा दिसतंय का काही ते कॅप्चर करायचं. तिथून थोडं पुढे जाताच आपल्याला ह्या दिशेला किंग एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुईसा पॉईंट बघायला मिळतो. तर आपण या दिशेला जाऊया. वातावरण बघा, पाऊस प्लस धुकं, पूर्ण एक झाडांनी असं एक साचा बनवला आहे. किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. एक नंबर वाटतंय बघून. इथून थोडंच पुढे जाता आपल्याला आता किंग जॉर्ज पॉईंट आणि किंग एडवर्ड पॉईंट बघायला मिळतो. एका पॉईंट थोडा त्या बाजूला आहे, तर सध्या आपण इकडे जो पॉईंट आहे तोच बघूया. किंग एडवर्ड पॉईंटमधून आपल्याला खूप भारी धबधबा बघायला मिळतो. तुम्हाला पण दाखवतोय बघा.
आता आपण आलो आहोत इको पॉइंटला. नावाप्रमाणेच इथे बोललेला आवाज आजूबाजूच्या डोंगरावर आदळून पुन्हा ऐकू येतो. यासोबत येथून हिरव्यागार दऱ्या, घनदाट जंगल आणि पावसाळ्यातील सुंदर धबधब्यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. तिथून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो आणि तिथून पण काही पॉईंट आहेत ते बघण्यासारखे आहेत. अशा प्रकारे आमचा माथेरानचा सुंदर प्रवास इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशाच आणखी नवीन ट्रॅव्हल ब्लॉगसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग तुम्हाला कुठल्या जागेचा हवा असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.